आज खूप दिवसातून ना मी ही मेंदूवडे बनवले होते. हे मेंदूवडे रव्याचे आहेत. चला म्हटलं तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करावी. हे खायला एवढे भारी लागतात ना आणि एकदम कुरकुरीत होतात हे मेंदूवडे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. ह्याच्यासाठी ना एक ओला नारळ, थोडी कोथिंबीर आणि 5-6 मिरच्या. आता मी वाटीमध्ये ना अर्धा तास झाले चिंच भिजत घातली होती. आता या मसाला बारीक करताना ह्याच्यामध्ये चिंचेचं पाणीच टाकून पूर्ण बारीक करून घ्यायचा. जर एक्स्ट्रा पाणी लागत असेल तर टाकून घ्यायचं. तर पूर्ण मसाला आहे ना हा चिंचेच्या पाण्यामध्येच ना बारीक करून घ्यायचा. आणि आपण रेग्युलर कशी फोडणी देतो त्याच प्रकारे फोडणी द्यायची. मोहरी टाकून थोडासा कढीपत्ता टाकून. आता मी ह्याच्यामध्ये ना नॉर्मल अशी हळद टाकून घेते. मला हळद टाकलेली ना चटणी खायला खूपच भारी लागते. तुम्ही नाही टाकलं तरी चालते. आणि सगळं ह्याच्यामध्ये मसाला टाकून थोडंसं पाणी टाकायचं आणि मग चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. ही चटणी खायला एवढी भारी लागते, एकदम आंबट आणि एकदम तिखट अशी लागून जाते. मेंदूवड्यासाठी ना मी 1 वाटी रवा घेतलाय. रवा अगोदरच मी चांगला चाळून घेतला होता. कढईमध्ये 1.5 वाटी पाणी टाकले मी. आता आपण जसा शिरा करतो ना त्याच प्रकारे करायचं, पण फक्त ना रवा काय भाजायचा नाही आणि ह्याच्यामध्ये काय साखर टाकायची नाही. आता पाणी उकळलं ना की ह्याच्यामध्ये सगळा रवा टाकून घ्यायचा, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि चांगला हलवायचं आणि 1 मिनिट ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. परत ना उलटण्यानं चांगलं सगळं हलवायचं आणि मग एका परातीमध्ये ना हे सगळं काढून घ्यायचं आणि पुन्हा चांगलं उलटण्यानं हलवून घ्यायचं. ह्याच्यामध्ये अजिबात ना गाठी अशा होऊ द्यायच्या नाहीत. भरपूर असं ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकायची, बारीक एकदम ना चिरलेले मिरच्या टाकून द्यायच्या आणि पूर्ण असा ना चांगल्याचा गोळा तयार करून घ्यायचा. आता मी 2 गोळे तयार करून घेतले होते, कारण मी पुन्हा तयार करणार म्हणजे परत मी तयार करणार होते थोडीशी मेंदूवडे, कारण आमचे ह्याला लेट येणार होते त्यासाठी. आता ह्याच्यामध्ये मी 2 अर्ध्या चमच्याने दही टाकले. दही काही जास्त लागत नाही, पण थोडंसं टाकून घ्यायचं तर आंबटपणा चांगला जरा येतो. आता मी एका गोळ्यामध्ये अजिबात दही टाकलं नाही, कारण मागच्या वेळेस मी असंच केलं होतं. आणखीन पीठ मळून ठेवलं आणि परत 10 वाजता मी केलं तर ना पूर्ण तेलामध्ये ते पीठ ना असं एकदम पूर्ण फिसकटलं होतं. त्यामुळे करायचं असेल ना लागलीच तर ह्याच्यामध्ये दही टाकून पीठ मळून डायरेक्ट करून घ्यायचं. त्याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा पिठाला आणि मासे बारीक बॉल करून त्यांना मधोमध होल पाडून घ्यायचा. आणि एवढे सगळे आपल्या मेंदूवडे तयार झालेत. अगोदरच मी ना तेल तापायला ठेवलं होतं, मग त्याच्यामध्ये ना सगळे मेंदूवडे सोडून द्यायचे. आता जेवढं तेलामध्ये बसतात ना तेवढे सोडायचे, जास्त एक्स्ट्रा सोडायचे नाही, कारण परत एकामेकाला चिकटले जातात आणि परत मग पलटताना ना सगळे तुटून जातात. त्यामुळे तेलात बसतील ना एवढेच वडे टाकून घ्यायचे आणि वडे टाकल्यानं पहिलं लगेच पलटायला जायचं नाही, नाहीतर मग सगळे कडेला खाली चिकटून बसतात. त्यामुळे थोड्या वेळानं थांबून मगच वडे पलटत राहायचं आणि मस्त अशा ब्राऊन कलर येईपर्यंत पुन्हा असे भाजून घ्यायचे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.